पावसातनं जेव्हा तुम्ही श्रावणातनं कधीतरी गेलात ना, तर तुम्हाला असं वाटेल की स्वर्गात जाणारं दार इथेच कुठेतरी असावं. हो हो हो, क्या बात आहे. इतकं देखणं मार्लेश्वर आहे आमचं. लाजून हासणे हासून ते पहाणे, लाजून हासणे हासून ते पहाणे. आज खरं तर सगळं स्पेशल आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि सुट्ट्यांचा हा सीझन मी कसा सोडीन, त्यामुळे मी थेट आत्ता आलेली आहे कुडाळला. कोकणात आल्यानंतर अर्थात आपल्याला सर्वात जास्त आठवण येते ती म्हणजे वैभव मांगले सरांची, कारण त्यांचं जे कोकणी बोलणं आहे, हा हा, क्या बात आहे सर. खूप छान वाटतंय. आणि कसं वाटतंय कोकणात आज भेटतोय आपण? अरे क्या बात आहे. आपण खूपच चांगला काय म्हणतो मुहूर्त काढलेला आहे कोकणात भेटण्याचा. निमित्त आहे स्टार प्रवाह व या स्टार प्रवाह या वाहिनीवर नवीन मालिका येते 28 एप्रिलला रात्री 8 वाजता. कोण होतीस तू काय झालीस तू असं या मालिकेचं नाव आहे. यात मी आहे, सुकन्या कुलकर्णी मोने आहेत आणि त्याच्यानंतर आपली गिरिजा आहे, मंदार आहे. हे सगळे स्टारकास्ट आहे याच्यामध्ये. ते निमित्त आहे कारण आम्ही इकडे कालच लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये याचा प्रोमो लॉन्च केला आणि गाऱ्हाणं घातलं देवाला. लोक आले होते. आम्ही दशावताराचा खेळही आपण सगळ्यांनी बघितला तिकडे. तर ते निमित्त आहे आणि त्या निमित्ताने आपण कोकणात आलो आहोत. शूटिंग आमचं इथे 10-12 दिवस असणार आहे कोकणामध्ये सिरियलचं. तर त्यासाठी पण आम्ही इथे आलो आहोत. याची पार्श्वभूमी जी आहे ती कोकणाची आहे, त्याच्यामुळे मालवणी आहे विशेषतः. त्यामुळे माझं घर इथे आहे. मी गावातला एक नेता सदृश असा माणूस आहे जो तसा त्या अर्थाने प्रतिष्ठित आहे. त्याला एक मुलगी आहे आणि गावात तो रोजगार उत्पन्न करण्यासाठी प्रयत्न करतो आहे. पण एक अशी घटना घडते की जिथे त्या मुलीमध्ये आणि त्याच्यामध्ये ताटातूट होते आणि ती मुलगी एका वेगळ्याच ठिकाणी जाऊन धडकते. आणि माझं नंतर काय होतं, मग मुलीचं माझं स्वप्न जे आहे ते मुलगी पूर्ण करते का, या सगळ्याची गोष्ट सांगणारी ही मालिका आहे. आणि मला हे एक विशेष वाटतंय कारण तुम्ही जेव्हा कुठली भूमिका निवडता तेव्हा अर्थातच ती खूप स्पेशल असेल तरच तुम्ही निवडाल हे मला माहिती आहे. तर ही मालिका स्वीकारण्यामागचं कारण काय? कारण अर्थात आम्ही तुम्हाला अशा वेगवेगळ्या रोलमध्ये मिस करत होतो मधल्या काळात आणि मग तुम्ही ही स्वीकारली. त्याच्या मागे काहीतरी तुमचं नक्की कारण असेल खास? कारण बघ काय आहे आता, कारण तसं सांगायला गेलं तर काय आहे की वेळ होता माझ्याकडे पहिली गोष्ट म्हणजे. दुसरी गोष्ट म्हणजे बरेच दिवस आमचं ते पेंडिंग राहत होतं माझं काम स्टार प्रवाहवर काम करण्याचं. सतीश हा माझा खूप वर्षांपासूनचा मित्र आहे. आम्ही गेली 25 वर्ष एकमेकांना छान ओळखतो. सो सतीश बरोबर काम करायचं माझं राहून जात होतं दुर्दैवाने इतके दिवस. पण आता ती संधी आली आणि सगळी गणितं जमली. वेळही होता, त्यानंतर आर्थिक गणितही सगळी जुळून आली आणि पुन्हा कोकणातला पार्श्वभूमी असल्यामुळे त्याला एक वेगळंच काहीतरी एक परिमाण मिळालं असं वाटतं मला त्या भूमिकेला. आणि ती मी करावी अशी त्यांची इच्छा होती सगळ्यांचीच आणि माझी इच्छा मनापासून आहे ती करण्याची. सो हे कारण आहे. आणि अर्थात सोबत सुकन्याताई पण आहेत, गिरिजा आणि मंदार त्यांची जोडी जी ऑलरेडी सुपरहिट आहेच, त्यामुळे त्यांच्यासोबत ट्युनिंग कसं रंगलेलं आहे? सुकन्याताईबरोबर कधी काम नाही केलं मी, पण सुकन्याताईला अनेक वर्ष आपण ओळखतोच आहोत किंवा इंडस्ट्री आमची कशी ती कुटुंबासारखीच आहे की सगळेजण एकमेकांना खरं तर पर्सनली खूप छान ओळखत असतात. सो सुकन्याताईबरोबर काम करायचं राहिलं होतं इतके दिवस. ते आता या निमित्ताने ती इच्छा पूर्ण होईल. गिरिजा आणि मंदार हे आघाडीचे कलाकार आहेत स्टार प्रवाहाचे आणि अख्ख्या महाराष्ट्राचे लाडके आहेत ते. सो त्यांच्याबरोबर काम करायलाही या निमित्ताने मिळणार आहे. गंमत अशी आहे ना की कुठल्या माझं असं फार माझ्यासाठी काही गोष्टी ठरवून घेतलेल्या असतात आपण, त्या अशा असतात ना की मालिका असू दे नाहीतर सिनेमा असू दे नाहीतर नाटक असू दे, माध्यमं वेगवेगळी आहेत पण तुम्हाला काम मात्र सगळीकडे चांगलंच करावं लागतं. मालिका आहे म्हणून तुम्ही तिथे पाट्या टाकून जमत नाही आणि सिनेमाला मी खूप आता भारी काम करतो बघा आणि आता मी नाटकात काय, असं काही नसतं. माध्यमांचं टेक्निक वेगळं असतं पण तुम्ही काम तेच करत असता. तिथे कॅमेरा असतो, इथे त्रिमितीमध्ये नाटकामध्ये तुम्ही प्रेक्षकांना फेस करत असता. टेलिव्हिजनलाही साधारणतः सिनेमासारखंच गोष्टी असतात पण तुम्हाला रोज जाऊन तिथे तुम्हाला पण टेलिव्हिजनमुळे एक घराघरात पोहोचण्याची एक ताकद म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी ताकद आहे ना की आज तू मराठी सिनेमा तू पाहतीयेस
भलेही मी मराठी सिनेमामध्ये चांगलं काम केलं, भलेही मी मराठी सिनेमामध्ये उत्तम मला रोल मिळाला, पण आज शाश्वती नाही की तो सिनेमा पाहतील लोक. म्हणजे मग मी काम करतो तेव्हा माझी एक भूमिका वाया जाते ना, त्या अर्थाने मी तुला म्हणतो. नट मुळातच फार व्हर्सटाईल म्हटलं तर तो किती भूमिका करणार, पण समजा तुमच्या वाट्याला एखादा छान रोल आलाच तर तो सिनेमा थिएटरमध्ये लागेल की नाही, आणि तो लागला तरी सिनेमा लोक पाहतील की नाही, अशी अवस्था आहे सध्या मराठीमध्ये. मग त्या अर्थाने टेलिव्हिजन आणि नाटक यांची भरभराट होताना पाहतोय आपण आफ्टर कोरोना. नाटकाला तर आता गर्दी होतीये, लोक नाटकाला येत आहेत कारण त्यांना कळलंय की हे काय माध्यम आहे आणि याच्यात काय मजा असू शकते. टेलिव्हिजनचा क्राऊड पहिल्यापासूनच होता आणि जो अजूनही आहे आणि तो अजून वाढलाच आहे. म्हणजे तुम्ही आपण जी ओरड होती की ओ टी टीमुळे टेलिव्हिजन मरणार, ओ टी टीमुळे काही झालं नाही. सिनेमा मेला खरंच, आपल्याकडे तो मृतावस्थेला पोचलेला आहे, कारण मराठी माणसाला मराठी सिनेमा पाहायचा नाही आहे हे त्यांचं ठरलं आहे. पण टेलिव्हिजनचं तसं नाही आहे. टेलिव्हिजनवर 2-4 चॅनल्स आहेत, प्रत्येक ठिकाणी 1-2 शो आहेत. स्टार प्रभावरचे तर सगळे शो उत्तम आहेत आणि छान घटकाभर छान करमणूक होते लोकांची. लोकांना हवंय ते मिळतं. तुम्हाला स्वतःलाही टेलिव्हिजन जवळचं वाटतं? जवळचं मी त्याला लोक जे नाकं मुरडतात ना टेलिव्हिजन, पण मला वाटतं टेलिव्हिजन तुम्हाला पैसे मिळवून देतं. टेलिव्हिजन तुम्हाला एका रात्रीत, एका महिन्यामध्ये तुम्हाला अख्खा महाराष्ट्र मी कुठून फेमस झालो. एक्झॅक्टली. म्हणजे हुबे फू सारखा कार्यक्रम असेल, त्याच्या अगोदर घडले बिघडले होते, त्याच्या अगोदर शेजारी होतं, करून गेलो गाव सारखं मालवणी डेज सारखी एक सिरियल होती, सौभाग्यवती सारखी सिरियल झाली. हे सगळं कुठून होतं? मग कशाला नावं ठेवायची? नाही मी फक्त सिनेमा. अरे असं नाही होत. मराठी माणूस असा काय म्हणतो आपण त्याला, इतकं तुम्हाला असं सहजासहजी तुम्हाला तो स्वीकारत नाही, हे लक्षात घ्या. तुम्हाला नाटक आणि टेलिव्हिजन हे आहे ते लोकांपर्यंत पोचण्याचं सशक्त माध्यम आहे. तुमच्या हातात काय आहे ते तुम्ही करा ना. तुम्ही बाकीच्या गोष्टी कशाला पाहता? मला वाटतं तुम्ही काम सगळीकडे चांगलं करा. लोक चांगलं काम करणाऱ्या माणसाला नेहमीच ॲप्रिशिएट करतात. अरे यार उसको काही भी डाल दो, वो अच्छाही काम करताय. हां तेच आहे ना. त्यामुळे टेलिव्हिजनला कधीच मी आयुष्यात नावं ठेवलेली नाहीत आणि ठेवण्याचं काही कारणच नाही. किंवा ज्याच्यावर तुम्ही मोठे झाला, नावारूपाला आलात आणि आता तुम्ही नाकानं कांदे सोलायला लागलात तर लोक ऐकून घेणार आहेत का? आणि मला असं वाटतं की आता तर मालिकांचं यश आणखी वाढत चाललंय आणि आणखी भरभराट होतीये. कारण आत्ताच बघा आपण कोकणात एका मालिकेच्या शूटिंगच्या निमित्ताने भेटतोय. यापेक्षा मोठं म्हणजे याचंच हे सक्सेस एक्झाम्पलच आहे. एक्झॅक्टली. आणि अर्थात बॅक टू अगेन कोकण. मला माहितीये तुमचं कोकण किती लाडकं आहे. तुम्ही इथलेच आहात, इथल्याच या मातीतले, या सगळ्या कोकणाच्या रांगड्या मातीतलेच आहात. तर मला कोकणाचे काही एक छान प्रश्न आहेत तुमच्यासाठी. हो विचारेन की कोकणातला तुमचा खूप आवडता पदार्थ. आधी खाण्यापासून सुरुवात करूया. कोकणातला माझा आवडता पदार्थ म्हणजे आंबोळ्या. आंबोळ्या, चटणी आणि बटाट्याची भाजी. आई ग, विषय संपला. आणि मला माहिती की तुम्ही काय काय स्वयंपाक करत पण असता, तर तुम्ही बनवता कुठला पदार्थ जो तुम्हाला आवडतो? हे बघ, मी पुरणपोळी आणि उकडीच्या मोदकापासून सगळे पदार्थ बनवतो. उकडीचे मोदक मला बनवायला येतात. त्याच्यामुळे मी उत्तम काय म्हणतो आपण त्याला, शेफ आहात. लॉकडाऊन मध्ये पाहिलंय. मी एक मस्तपैकी एक वाटण लावलेली एक आमटी करतो, ज्याला आमच्याकडे खूप कासारी आमटी ज्याला आम्ही म्हणतो. ती पण आमटी मी वाटप करून ती बनवतो. आणि खूप पदार्थ येतात मला. तोंडाला पाणी सुटलंय माझ्या. इथे आधीच कोकणात आल्यावर इतकं काय काय खावं आणि काय खाऊ असं होत असतं. आता त्यानंतर कोकणातलं आवडतं पेय. कोकणातलं आवडतं पेय, अरे कोकम सरबताशिवाय अजून काय उत्तम असेल की जे सुंदर आहे. पण तुम्हाला सांगतो, सकाळी कधी कधी तुम्ही निरा पिऊन पाहिले की नाही मला माहीत नाही. जी म्हणजे ताडी माडी व्हायच्या अगोदर तो जे झाडावरनं सकाळी द्रव खाली उतरवतात, तो जर सकाळी सकाळी प्यायलात ना तर त्याच्यासारखा शक्तिवर्धक आणि पोटाला उत्तम पेय नाही आहे ते. हो मस्त. आणि कोकणातली सर्वात आवडतं ठिकाण म्हणजे बीच आहेत, मंदिर आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला अजून 50 ठिकाणं माहिती आहेत. कोणतं तुमचं आवडतं? माझं आवडतं अर्थातच माझं गाव कासार कोळवण आहे आणि तिथून मार्लेश्वर नावाचं आमचं देवस्थान आहे.
म्हणजे तिथे गेल्यात तुम्ही कधी पावसामध्ये, आता कुठल्याही ऋतूत जा, पण पावसातनं जेव्हा तुम्ही श्रावणातनं कधीतरी गेलात ना, तर तुम्हाला असं वाटेल की स्वर्गात जाणारं दार इथेच कुठेतरी असावं. हो हो हो, क्या बात आहे. इतकं देखणं मार्लेश्वर आहे आमचं. आणि कोकणातला पाऊस तुमच्यासाठी काय आहे? त्या पावसाचं वर्णन मला तुमच्याच तोंडून कोकणातला पाऊस म्हणजे कुठलाही पाऊस हा विलक्षणच असतो आणि मला तो प्रचंड आवडतो. तुला सांगू का, पाऊस सुरू व्हायच्या अगोदर जे मे महिन्यामध्ये वारं सुटतं आणि ना तुला असे दिसतात ते क्षितिजावरून काळे काळे ढग आता सगळं व्यापायला आलेले आहेत. ते जे वातावरण तयार होतं ना आणि कुठेतरी पाऊस पडून तो ढग आलेला असतो आणि तो त्याच्याबरोबर तो मृदगंध घेऊन येतो, तो वारा, ते सगळं काळोखी वातावरण आणि तो मृदगंध यायला लागतो आणि अक्षरशः तुला सांगतो की कुठलंही परफ्यूम त्याची जागा नाही घेऊ शकत त्या सुगंधाची, कुठलंही फूल त्याची जागा घेऊ शकत नाही. आणि ते म्हणजे तेच असतं. आणि मग संध्याकाळी कधीतरी ना असा बारीक पाऊस सुरू होतो आणि त्याचं एक रुद्र रूप आपण संध्याकाळी पाहतो. अख्खं सगळं वातावरण पाऊस घेऊन येतं, तो थंडावा घेऊन येतं. आ हा 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 हा, काय सांगू तुला ते वातावरण. आणि तो पाऊस पण हिरवागार असतो. क्या बात आहे, क्या. हो हो हो, सुंदर सुंदर. तर एवढं वातावरण एवढं रोमॅन्टिक झालेलंच आहे. आणि मला माहिती आहे की तुम्हाला खूप सुंदर गाता येतं. तर मी गाणं नक्की ऐकणार आहे. गाणं आता तुला कोणतंही, हिंदी, मराठी? कोकण बेस आत्ताच मी एक कोकण बेसच पाहिजे असं नाही, असं काही नाही, कुठलंही कुठलं ना. हा, आपला मूड आपला छान आहे. मग कोकणचा पाऊस सांगितला. क्या बात है. लाजून हासणे, हासून ते पहाणे, लाजून हासणे, हासून ते पहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. वा वा, क्या बात आहे. मजाच आली मला. आता असं वाटतं की क्या बात आहे. कोकणातली ही माझी भेट नक्की यशस्वी झालेली आहे, सफल झालेली आहे असंच म्हणेन मी. आणि खरंच खूप छान वाटलं. आणि या नव्या मालिकेसाठी भरभरून शुभेच्छा. सुपर हिट होऊ द्या आणि अर्थात पुन्हा पुन्हा भेटू आणि पुन्हा कोकणात पण बोलवा आम्हाला, आम्ही येऊ 100%. थँक्यू. जाता जाता तुमच्या मालवणी स्टाईल मध्ये. हां, मायबाप प्रेक्षक हो, तुमका सगळ्यांका मी विनंती करताय, आवाहन करताय. आमची मालिका येता 28 एप्रिलला रात्री 8 वाजता स्टार प्रवाह या चॅनलवर. आणि तुम्ही सगळ्यांनी बघा, तुमका सगळ्यांका लय आवडतली आणि आवडली तर लोकांका सांगा आणि भरभरून ही मालिका बघा आणि ती काय यश द्या. धन्यवाद. होय महाराजा.